दंडवत हो. कुंकुम ठणला माड अवलोकने. तिथे आजही दामोदराचं मंदिर आहे, सनातन परंपरेतलं हे माडपंथी. तेथे ते विजय केले. तिथे पटीशाळा आसन झाले आणि मग निखंब माडापाशी विजय केले. त्या खांबाला माडी नाही आहे, पण तिथे गेल्यानंतर माड अवलोकलं. माड म्हणजे माळी, काय म्हणतात त्याला, दुसऱ्या मजल्यावर जाऊन. आणि माड ऐसे श्री करी धरिले आणि ऐसे हलवले. कोणी भक्तिजनी गोसाव्याते पुसले, जिजी हे माड कोणे केले. ती कला आहे, शिल्पकला. तो जो वरचा मजला आहे त्याला दिलेले खांब हललेले आहेत. सर्वज्ञ म्हणतात हे माड भिल्लम रायाच्या राणीया भिल्लमामिया केले. आता इथे इतिहासाचा संबंध येतो. भिल्लम राया कुठला आहे, कोण आहे, तो कोण्या काळात होता, कोण्या हुमायूं शकाल, कोणते शक होऊन गेले तिथं. आणि तेही काळाच्या ओघामध्ये ते राजे लोक नष्ट पण झाले. हा इतिहास सर्वज्ञांच्या अगोदर 1000 वर्षापूर्वीचा आहे. कडप्पा संस्कृती वगैरे आपण इतिहासात पोरांना धडे असतात बघा, हडप्पा संस्कृती नाही का, त्या संस्कृतीचे हे राज्य आहे त्या कुळातले. आणि म्हणून भिल्लम रायाच्या राणीया, तिचं नाव आहे भिल्लमाईया. नाव बी मोठं छानच आहे. तो दंडकारण्याचा परिसर आहे नाही का, भिल्लमाचा राजा आहे. मग त्याचा इतिहास संशोधकाने त्याचा इतिहास शोधला पाहिजे, ठीक आहे. विश्वकोशामध्ये आहे माहिती याची. विश्वकोश माहिती आहे की तुम्हाला, मराठी विश्वकोश. छान आहे ते ग्रंथ. एक ग्रंथ 20-20 किलोचा आहे. असे एवढे मोठे ते 12 खंड आहेत आतापर्यंत प्रकाशित केले संस्कृती मंडळानं. एवढा अभ्यास करायला मग खूप आयुष्य जातं त्याच्यात. मग गंगे माझी जळसेना विजय केले. सर्वज्ञ आज ते स्थान उपलब्ध नाही आहे. ते तर शेषशाही आसन झाले. इथं आला बघा शेषशाही शब्द, स्वामींचं शेषशाही आसन. आता ही पहिलीच लेणी आणि शेवटची असं शेषशाही आसनावर आहे ना. पुन्हा असं कुठं शेषशाही आसन नाही केलेलं देवाने. जळसेन देवता आहे. मग कसं बसले असते स्वामी, लीळा आठवा. जळसेन शेषशय्या कसा बसतो तसे असं तिथल्या गंगेतल्या देवतेला दर्शन दिलं असेल देवाने. मग तेथून सर्वज्ञ पुणतंबा गावा उत्तरी पाताळ गुंफे वस्ती, आजही त्या गुंफा आहेत. तेथून नायगावी दायंबा भेटी. तिथे नायगाव आहे गंगेच्या पलीकडून. गावा पश्चिमे देव, हे स्थान
आणखीन आपण शोधलं नाही की नाही. त्या देवळा गोसावी विजय केले, तेच नावे आसन झाले, तो दायंबा पैलीकडून आले. साजापाशी भेटी झाली, दंडवते घातली, पाने पोपळे आसनावर ठेवणी, श्रीचरणा लागले. मग तिथे साधा गणेशी गोसाव्यासी नाविक आसन झाले. बाहेर कुठे बसायचा जो ओटा असतो तिथं समोर बाजूला गणपतीची मूर्ती असते. आताही आहेत बघा सनातन काळापासून. आता त्या गणपतीच्या मूर्ती वर गेल्या. कुठं? उंबऱ्या दाराच्या वर बाहेरून लावतात गणपती. का बरं लावतात ते माहिती आहे? अशा अनेक कारण आहेत आपल्या इथं. अंधश्रद्धा आहेत, काही श्रद्धा आहेत. मग पाचमुखी आता हनुमंताच्या प्रतिमा आल्या बऱ्याच ठिकाणी, बाहेर लावतात फरशीवर. अशा अनेक भारतीय संस्कृतीमध्ये असे परंपरा आलेल्या आहेत. ते सगळं असतं संसारी गोष्टी प्राप्त व्हाव्यात लावतात बाहेर. गणपतीला राखण ठेवलं. शेतामध्ये मसोबा असतो तो. नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर मसोबा असतो. त्याला देवळी केलेली असते. ते का म्हणतात? हे शेताचा राखणदार आहे. मग अमावस्या पौर्णिमेला त्याला कमिशन असतं. नारळ, थोडा शेंदूर, तेल झालं काय. हे कशासाठी सांगितलं तुम्हाला? गणेश असतात. आजही हेमाडपंथी मंदिरामध्ये हा विशेष करून दिसतोय. मग त्यावेळेच्या शिल्पकृती, त्यावेळी निर्माण केलेलं असं हे मंदिर आज नाही निर्माण करू शकत आपण. अशी सुंदर मंदिरं निर्माण केलेत. ते पद्मेश्वर कसा बांधला असेल ना, सिन्नरचा गोंदेश्वरा पुढा पद्मेश्वर. खूप मोठी भव्य वास्तू आहे आज इथे. कितीतरी वर्ष लागले असतील. पुन्हा आपलं अंजनेरीचं मंदिर आहे का नाही, ते तसलंच आहे. छानपैकी सुरेख कलाकृती. भारत देशामध्ये असे लाखो मंदिर आहेत सनातन. ते पाहायला जगातले लोक येतात. आपलं शिकून जातात, तिकडं मंदिर बांधतात. आता इस्कॉनवाल्याने एक मंदिर बांधलं विदेशात. काही अरबो रुपयाचं आहे ते, काही अरबो. तसंच मंदिर ह्याला बांधलं. आता कुठं? रामाचं मंदिर बांधलं. त्या मंदिराला आता दिव्य कलाकृती आहे त्याला. कुठं आहे ते? रामाची जन्मभूमी कुठे आहे? अयोध्या. ही शिल्प पाहायला पाहिजे. तर त्यातलं माहिती असले तर बघा, नाही तर माणूस बिचकून जातो पाहिल्यावर. व्यवस्थित बघा, आपण ते पाहिलं की बिचकून जातो माणूस डोक्यामध्ये. हे काय वाटतं त्याने? तिथे विकार विकल्प शून्य आहे, स्वभाव मात्र आहे. एक एक लेणं पाहिले तुमच्या लक्षात येतं. आणि मग मध्ये बुद्धाच्या प्रतिमे, ध्यानस्थ वगैरे वगैरे. हा एक अभ्यास इथे चरित्रामध्ये पाहायला भेटतो. दायंबा आता आलेले आहेत. तिथं पाने पोपळे आसनावर ठेवून श्रीचरणा लागले. गोसावी बैसा म्हणाले. दायंबा गोसाव्या पुढा बैसले. हे कुठं भेटले दायंबा? सर्वज्ञाला इथं आता अचानक आलेत बघ. गोसावी बैसू घातले. तर स्वामींनी बसा म्हणावं, मोठं भाग्य आहे. स्वामी म्हणतात तुमचे कुटुंब निके नाही असे. जी जी निके जी.
हा संवाद इथेच थांबवलाय महिमभट्टाने आणि गोसाई तेथून विजय केले. मग नावरी कटकेश्वरी वस्ती अग्निष्टिके सेवूर स्थान आहे तिथे आज. नावराशी विजय केले. कंटकेश्वरी महादेवाच्या मंदिराचे मोठे मोठे नाव आहेत, चरित्र सापडतं आहे ना. कंटकेश्वर म्हणजे ते क्षौर झालं. तर नापिक एक आला. नापिकला नापिक का म्हणतात? न्हाव्याला असा काही शब्दाचा संवाद आहे तो. नमस्कार करुणी तेने अग्निष्टिकेशी गोसाव्याते कुशळता क्षौर केले. महिमभट्ट लिहितात. तो अगडम बगडम नाही, तो ब्लेडच हाणायची डोकी करताना आहे का नाही, थोडस इकडं थोडस तिकडं, थोडे केस ठेवायचे खुरटे, तसं नाही म्हणाले त्याने. कुशळतापूर्वक अगदी अतिशय चांगलं क्षौर केलं. गोसाई बाईसा करवी त्या वारक्याशी दाम एक देवी विला. वारिक शब्द आलाय बघा इथे. नापिक, वारी, नावी आणि कोणते शब्द आहेत बरं ना. आताच्या काळामध्ये केश कर्तन आलंय हे की नाही. अजून एक नाव काय त्याच्यामध्ये, मेन्स ब्युटी पार्लर, सलून. सलून हा, सोलून सोलून सोलूनच टाकते. सलून नाव आहे. हे नाव बदलत राहतात हे की नाही. सलून, हेअरस्टाईल सलून. सिटीमध्ये मोठा मोठा एशी असतात ते, त्याचे 1000 रुपयाला दाढी, 2000ला कटिंग. सगळं मशीनच्या केमिकल वगैरे असतात, वेगवेगळ्या मशीन्स असतात. डोक्यावर फिरवायची वेगळी, तोंडावर फिरवायची वेगळी, सगळी घाण काढून देतं ते, मशीनच काढत ते. आणि तिथं बुकिंग असतं बरं, असं तुम्ही लगेच गेले मला की हे 2000 कर, तसं नसतं ते. अगोदर बुकिंग असतं महिन्यापासून, ऑनलाईन बुकिंग. काय जगामध्ये लोक धंदा करतात ते ना, माइंड सगळं बुकिंग मध्ये चाललंय आता. अशी कमालच आहे ना. आणि ते त्या टायमात जावं लागतं. बुकिंग केलं म्हणजे तुम्ही लगेच फिक्स झाले असं नाही. ते 9:10 तर 9:08 गाडी त्याच्या दारात लागली पाहिजे आणि तिथं उभं राहावं लागतं. असं आपलेच पैसे, आपलं डोकं. तर मागचा लगेच तयार असतो, लगेच 9:40 येणारा तयार असतो. तो वाटच पाहतो की एखादा हुकला तर आपला नंबर लागल. मग कुठं कुठं नंबर आहे. मुंबईला नंबर असतात सकाळ सकाळ. तुम्ही किती लाख रुपये कमावा, पण सकाळ सकाळ कसला नंबर असतो मुंबईला, असं हातात घेऊन बसावा लागतो डबा. एवढी एवढी जागा असते ना, तेवढ्या भागवायचं असतं. असे कशी लोक जीवन जगतात आहे ना, कठीण प्रसंग आहे. तर हा नाविक हुशार आहे तो. दाम एक देव विला. असे बरेच नावे येतात चरित्रामध्ये आहे की नाही. स्वामींच्या सहवासात असा महिमभट्ट असा उल्लेख करतात, पण जिथं जाईल तिकडं तो हा नापिक यायचाच. सांगत नाहीत महिमभट्ट, उल्लेख नाही करत. पण त्या दिनचर्येतला एक भाग आहे तो स्वामींच्या. तिथं ते येऊन कुशळतापूर्वक स्वामी क्षौर करवायचे. आपल्यासाठी तो आचार आहे. तो जोगी मुंडीला निकादिसे, हस्ती गुढरीला निकादिसे. म्हणजे ह्याचं पिंड पाडायचं कामच नाही पुन्हा मेल्यावर आहे की नाही. आपण ह्याचं
पिंड दिला ना त्याने. आता हा पिंड दिला म्हणून साधूचं पिंड पाडत नव्हतं, शेंडी काढून दिली. शिका सूत्र कसं वचन आहे ते, वचन स्वामींचं बघा, आठवा की लिंग चिन्ह मुद्रा, परत अशा अनेक प्रकरणवासामध्ये शिखा आणि सूत्र. शिखा म्हणजे काय, शेंडी, आणि सूत्र म्हणजे जाणव. ते औसा भांडणामध्ये म्हणते, तुला हे नाही, तुला ते नाही म्हणाले, तुला कसं रे भांडू म्हणाले. म्हणून पुढची प्रक्रिया नसते, दहावा नाही, दशक्रिया नाही, त्याचं काहीच नसतं संन्यास. का नसतं, हा पिंडच त्याने पिंड दान केलेले आहे ना. आता करतात मोठे मोठे दहावे वगैरे करतात, क्रिया घडतात, मार्गाला घडलं ना, त्यांच्या मार्गाला यजमान लोकांना घडती क्रिया. बऱ्याच गोष्टी असतात आहे ना. तर त्याला दाम दिला, दाम, पैसे घेतले त्याने. मग बाईशी दायंबा करवी गोसाव्याशी मर्दना देविली. मग मार्दना झाले, गोसावी गावा पश्चिमे कंटकेश्वरी विजय केले. ते दुपारचा पूजावस्त्र झाला, आरोग्ना झाली, गोळा झाला, विडा झाला, तेच वस्ती झाली. ह्या लिळत माहिमभट्टांनी काय सांगितलं तुम्हाला महत्वाचं, तर दायंबाने मर्दना मागणी दिलेली. इथे परिवर्तन आहे दायंबाचं, स्वामींकडून बदल करण्याची शक्यता आहे त्याची. आणि मग पुनतांबा पाताळा गुंफे अवस्थान. पुन्हा सर्वज्ञ तिथून नदीच्या अलीकडे परत आले पुनतांब्याला. दोनदा आले आता. ही दुसरी भेट आहे. मागोते पुनतांब्याशी विजय केले, पाताळ गुंफे ओट्यावरी अवस्थान झाले. आज इथे पाताळ गुंफ आहे. दिवस 7-5 म्हणजे 12 असू शकतात. मग गोसाव्याशी तिने पूजा अवसर तिथे होती. आरोग्ना होती, स्वामींना आरोग्ना व्हायची, गोळा विडा होय, तिथे गोळा विडा व्हायचा. मग काशेश्वरा विहरणा विजय करती, तिथे स्थान आहे. कदाचित कारट मठाशी विजय करते. कारट म्हणजे श्राद्ध कर्म करतात, कारट म्हणतात. किंवा श्राद्ध करून आल्यावर जीव घालतात, पण तो कारट त्यालाच म्हणतात. तिथे हीच क्रिया फक्त तिथं करतात. मेल्यावर येतात सगळे तिथं, हजामती करायच्या आणि पिंड पाडायचा. मुंजा असला तर नाही पाडत, नाही का मुंजा पाडतात. कदाचित कुंकमेश्वरा, कदाचित कुसुमेश्वरा, कदाचित विश्वेश्वरा, कदाचित जळसेना, कदाचित दुसरे पाताळ गुंफे, कदाचित खालिले देवळे, कदाचित विश्वनाथी, कदाचित साळतीर्थी, असं ते विहरण व्हायचं. मग कमळेश्वरा विजय करते. हे सगळे तुम्ही पाहिलेले स्थान आहेत, है की नाही. आणि मग ते तर आसन होय. म्हणजे या ठिकाणी सर्व स्थानांचा उल्लेख केलेला आहे, तुम्हाला संशय कुठे ठेवलाच नाही. मग अशाच एका प्रसंगी साळतीर्थी आसन, तिथे सर्वज्ञ विजय केले.
खडकावर आसन झाले. असं म्हणतात, हे शाळातीर्थ का? भक्तजन विचारता, जी शाळातीर्थ म्हणजे काय? आता इथे एक गोष्ट सांगतात सर्वज्ञ. आता हे आपापल्या ज्ञानाने त्याचा अर्थ काढायचा. कशी गोष्ट सांगितली? साई म्हणतात, एथ पिंपळ होता. त्या पिंपळाशी साळुंकी गुंतली. पिंपळाला साळुंकी गुंतली. कशी गुंतली? आली जोरात तिकडून गुंतली त्या पिंपळात आणि सरली. आणि मग तिथंच ती अडकली आणि कोरडी झाली. म्हणजे तिथं मेदमांस गळून पडलं. मग कसं झालं तिचं वाळल्यावरती मरून? तिचा एक पाव आणि एक पंख एथ जळसेनावरी पडला. समोर तीर्थ आहे जळसेना, तिथं पडला म्हणाले. तया उपरी ते ब्राह्मणाचा ठाई ब्राह्मणी होणी जन्मली. साळुंकी कुठं पडली? साळुंकी जळसेन तीर्थ आहे तिथं देहात मेल्यावर. स्वामींना कसं वेगळं वेगळं सांगायचं इथे, तर तुम्हाला सांगता पण नाही येणार आहे. त्याचा काकू कक्षा भावार्थ प्रकरण लय मोठं आहे, पण ह्याच्यावर तुम्ही समाधान मानाल पिटुकल्या पुण्यावर, म्हणून सांगता येत नाही. पण मेल्यावर तिचं हाडाचं पंख गळतातच. पाय गळाला तिचा असं लोंबकळल्यामुळं, आणि ते तीर्थावर पडलं. तर तेवढ्या पुण्यास्तव ती साळुंकी ब्राह्मणाचा ठाई ब्राह्मण होऊन जन्मली. आणि मग तिला ती अशी जातीस्मरत्व झाले. जातीस्मरत्व म्हणजे मागील भूतकाळ तिला दिसू लागला. आता ती कुठे जन्माला आली? बराचसा काळ लोटला. येथे ब्राह्मणाचं लग्न तर व्हावं लागेल ब्राह्मणी सोबत, आणि मग ही आई जन्माला येईल ब्राह्मणी. तिला जातीस्मरण. हे जातीस्मरण कितीदा शब्द आहे या चरित्रामध्ये, जातीस्मरण. आता तिला ते झालं, आणि मग ती सांगते की मी पूर्वी आमकी होती. तिनं मोठी झाल्यावर तिला बोलता तर आलं पाहिजे. मग तिनं सांगितलं की मी आमकी आमकी होती, माझं असं असं झालं, मी अशी अशी मेली, असं असं माझा एक पंख आणि एक पाय इथं पडला होता पुंतांब्याला, आणि म्हणाले माझा असा असा, या पुण्यास्तव मी इथं आली तुमच्या घरात तुमची बायको होऊन, असं तिनं सांगितलं. त्याला म्हणायचं जात्यस्मरण, जात्यस्मरत्व. त्याला सिंहावलोकन म्हणतात थोडक्यात. ते असं होतं, व्हायला पाहिजे. मग तिनं अवघी व्यवस्था सांगितली आणि म्हणाली, ती पिंपळी अद्यापी कोरडी असे. ते म्हणाले माझा त्या पिंपळ दिसतोय म्हणाले बाई मला. आणि तिथे काय आहे? तिथे नाही तिथं खाली पडलं ना, वरी तिथं आहे. तिथं पोटाचा सापळा, छातीचा असं ना, तिथं तोंड चोनचा असल, ती चोंच निघत नाही लवकर. तिथं हाय म्हणाले सगळं. चला वर म्हणाले आपण. मग लोक सगळे तिचे नातेवाईक पाहुणे मंडळी गावातले असलं पाहायला लोक येतात लय, तमाशा पाहायला. मग ते लोक पहावया आला. मग ती सांगते, अवका 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 अवका
ते सगळ्यांनी बघितलं. मग तेही काढली. स्वामीला ते काढलं आणि ते येथ निक्षिपिली. मग ती याची स्थापना केली. ते हे साळतीर्थ गाव. पुरलं तिला थोडक्यात. ओटा बिटा बांधला असतो समाधी तिची. तर तिकडे गाणं आहे बघा, साळुंकी मंजुळ गाती. अभंग घेतात कीर्तनामध्ये तिकडले मंडळी. साळुंकी मंजुळ गाती, ते हा संदर्भ त्याने उचलला असेल एखाद्या वेळेला, है ना. आणि हा अभंग आता 10व्याच्या दिवशी संकेत आहे तिकडं काहीतरी असं, याचा संदर्भ तिकडं पण असू शकतो ना. ह्याच्यावरच अभंग असतो तो. काय म्हणाले, हे साळतीर्थ गाव. मग ते आधी आहे काशेश्वरू विश्वेश्वरू वाराणसी. ऐशी लोकी अक्षा प्रगटली. अख्खा एका अक्षा शब्द आला आहे. अक्षा किती छान शब्द आलाय चरित्रामध्ये ना. अक्षा प्रगटणे, ख्याती, कीर्ती. मग आधी तिथे पुणतांब्याला लोक खूप गर्दी करतात, है ना. पिंड पाडायला तर खूप असतात, दररोजच असतात जवळजवळ. आता श्रावण महिन्यात येतात बघा तिथं आंघोळीला. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर सर्वज्ञांनी अनेक प्रवचन केलं असेल तिथे. आणि मग गुंफेशी विजय केले परत कारटमळी आसन. त्यानंतर उदयाचा पूजा अवसर झाल्यानंतर गोसावी कारटमळाशी विजय केले. बाईशी झाडोनी आसन केले. गोसावी आसनी उपविष्ट झाले. भक्तिजना परावर निरोपण केले. सर्वज्ञ म्हणतात हा कारट मडगा. जी कारट म्हणजे काय? सर्वज्ञ म्हणतात, गावीचा जेतुकी माणुसे मरती, तेतुकियाची एथ कारटे की जती. जे गेर गावीचे येती, तेही येत कारटे करती गा. म्हणून ते कारट मळ म्हणजे. असं त्याला म्हणतात. मेल्यावर सगळे जमा होतात. दोन गोष्टीला जमतात जगामध्ये लोक. कोणा सांगावं, पूर्ण जमतं. गावकरी नातेवाईक दोनदा जमतात. कुठं? मेल्यावर 10व्याला येतात किंवा पुरायला येतात. एक जन्मल्यावर आपल्या जवळचे नातेवाईक असतात. हा सर्वात शेवटी असतो त्या कार्यक्रमाला. आणि मेल्यावर हा पुढं असतो, बाकीचे मागे असतात. कोणता कार्यक्रम असतो तो? शुभमंगल सावधान. लग्नाच्या वेळेला हे सगळे पुढे असतात. वराती आणि घोड्यावर बसलेला हा माग असतो, आहे ना. त्यावेळेला सगळे जमतात. कशाची काय म्हटलं नसतं त्यांना. अक्षदा टाका नका मस्त खणखावून हाणतात. चर्चा करत करत निघून जातात. खात संपलं. आणि मेल्यावर एकदा येतात. पुन्हा तुमचं जीवन तुम्ही जगा, कसंही जगा. वाईट झाल्यावर सगळे जमतात पण मजा घ्यायला. हे कार्टाला येतात सगळे. तिथं मजा असते. ते श्राद्ध पिंड पाडतात ना, त्यावेळेला सगळे असे बसलेले असतात मान खाली घालून. आणि त्याचे विचार चाललेले असतात. आणि त्या प्रेतात्म्याला कळतं सगळं. बरं झालं मेला. बरं झालं, वाट लावली होती. बरं झालं. लय नालायक होता. त्याचे पैसे घेऊन मेला तो. तुझा आत्मा तळतळतो, माझे पैसे दिले नाही त्या. असं सगळ्या विचाराची माणसं तिथं बसलेलं. बरं झालं, गावाला खूप त्रास दिला त्या माणसाला. बरं झालं मेला म्हणाले. मोकळं झालं गाव. अशी ती एक कादंबरी आहे साहित्यामध्ये.
तुम्हाला सांगितलं होतं मागं, हा मेलेला माणूस स्वर्गाला गेला का नरकाला गेला कसं ओळखायचं, असं कथानक आहे ते. पु ल देशपांडेने याच्यावरती मिश्किल विनोद केलेले आहेत, अत्रेंनी केलेले आहेत. कुठे विद्वान लोक कुठेही आनंद घेतात आहे ना. हा कारटमठ याचा अर्थाने सर्वज्ञानी परावर निरूपण केले. परावर निरूपण कशाचं केले, हे असल्या गमती गमतीतून सर्वज्ञानी अध्यात्म सांगितलं असेल ना. आलं नाही ते, माईंभट्टाने सांगितलं नाही. अशा प्रसंगात अशा ठिकाणावर काय निरूपण केलं असेल सर्वज्ञानी. महावाक्य तर नक्की सांगितलं नाही ना. महावाक्य कशाला सांगतील इथं देव. तो कारट मठच आहे, तो तिथं जाऊन बसलेत. म्हणजे का बसले असतील देव? काल ज्याचं पिंड पाडलं असेल ना, तो भाग्याचा असेल. बरोबर आहे ना. तिथं चिर विश्रांतीला तो आलेला आहे. आता असेल काय असं स्वामी बसवणार नाहीत विनाकारण तसल्या अन्नपाळच्या ज्या जागेत. ती तामच जागा आहे ना, ते घ्यायला बसतील ते. पण आज सर्वज्ञ तिथंच जाऊन बसले आणि तिथंच परावर निरूपण केलं. म्हणजे सांगितलं असेल अनेक गोष्टी, आता तुम्हाला सांगता येत नाही, सोपी होईल म्हणून सांगता येत नाही काही गोष्टी. मग कुठं आहे म्हणसाल तुम्ही, त्याला कारट शब्द आहे. कारट कारट म्हण, ज्याचं कोणीच नाही त्याचं कोणी पिंड पाडत नाही ना. ज्याचं कोण नाही त्याचं कोण पिंड पाडेल. तो 10 वर्षापूर्वी सरला ना, आपल्याला माहीत झालं आणि मग दुसरी क्रिया घातली तर कारटो केला तर जमल ना. प्रश्न कळाला की तो आता तिकडे सरलाय अमेरिकेत, आपल्याला माहीतच नाही. 10 वर्षांनी माहीत पडलं आणि मग त्याची दशक्रिया केली किंवा त्याचा कारट केला, पिंड प्रदान केलं. चालेल तर चालेल म्हणजे चालेलच ना. ती क्रिया कोण स्वीकारणार. हे दशक्रिया बी अशा येतात. लोक हुशार आहेत. एका माणसाला असं विचारलं, बाबू ते कधी सरले, त्यामुळे 7-8 वर्ष होऊन गेले. म्हणलं आज कसं काय, आम्हाला माहीतच नव्हतं म्हणाले. आता होऊन गेल्यावर काय, मग त्याच्यावरचं चिंतन त्यांनी प्रमाण दिलं पक्षाचं. कुठला पक्ष आहे तो, म्हणजे असं निरूपण सर्वज्ञानी तर केलेलं आहे, असं वेगवेगळ्या आठवणीचं. आणि ते तुम्हाला 500 स्थळात हे निरूपण पाहायला भेटतं. म्हणून माईंभट्टाने तुम्हाला इथं सांगितलं नाही. ते नको म्हणाले, जाऊ द्या ना, काय सांगायचं, पुढं अभ्यास करतील नाही मंडळी. तर अशा प्रकारे इथे सर्वज्ञांची लीळा थांबते. मग ठाकर उपद्रवी हिंगोनीय वस्ती. मग वेचाचा वेळी ओताकडे परिश्रयाभिजय केले. तिथे जुन्या काळात ओत पण होता बरं. तर ती ओती पुष्कळ निमित्ते ठाकूर उपद्रविला देखिला. ठाकूर आहे. गोसाईबाई साथे तेथूनच बोलावं पाठवले. सर्वज्ञ म्हणाले, जागा भोज्या बाई साथे बोलवा. आली. बाईशी म्हणितले, हा बाबा. सर्वज्ञ म्हणता, बाई मात्रा घ्या. बाईशी म्हणितले, बाबा एवढ्या वेळा काय बाबा, स्थान बरवी असे. स्वामी म्हणाले, ठाकुराचा उपद्रव झाला. म्हणाले, इथं तो हत्या झाली म्हणाले. बाईसा म्हणते, तर आम्हाशी काय, आम्हाला काय करायचं म्हणे, तुम्ही मेला. सर्वज्ञ म्हणतात, इसनी हिंसा वर्तली, आता येथून हे स्थान स उपद्रव झाले. आता आपणाला पंचायतच आहे की नाही, आपण कुठं जाऊन राहावं आता. म्हणतात आता हे स्थान स उपद्रव झालाय.
हिंसा वर्ते ते स्थाने महात्म्या असू नये. मग बाईसा मात्रा आणली गोसावी, बाहेरीच हिंगणीने विजय केले. तेच गावापूर्वी धाबे होते, त्या धाबा वस्ती झाली. आज ते स्थान आहे. आता हे एवढं मोठं वचन स्वामींनी सांगितलं आपल्याला पाळायला. आता हे शक्य आहे का आताच्या काळामध्ये? म्हशी, हाले, शेळ्या, मेंढ्या, कोंबडे आणि काय कापतात, मासे आणि भ्रूणहत्या, फाशी घेतलेले, औषध पिऊन मेलेले. बरं, एक न पळता 12 वर्ष संपल्यावर त्याच्या अगोदर दुसरं तयारच होतं ना, का नाही होत? का 12 वर्षात एकच माणूस मरेल त्या गावात? असं हिंसेनं साप चावून वगैरे, औषध पिऊन. असं आपल्या दृष्टीने असं पाळतं कुठं शिल्लक नाही आता, आहे का नाही? म्हणजे या दृष्टीने, सर्वज्ञांच्या दृष्टीने पाहिलं, रस्त्याने खून होणार, ऍक्सिडेंट होणार. आता रोड तर चांगले झालेलेच आहेत, लोक मरणार. मग त्याचा एरिया किती किलोमीटर असतो? एरिया ऍक्सिडेंट झाल्यानंतर तर किती कोस मर्यादा आहे त्याची, त्या भूताची मेल्यावर. तिथे मेली तर तिथून घरापर्यंत, तिथून स्मशानापर्यंत. आता बघा, इथं माणूस मेला आपल्या फाट्यावर, तो आहे पुण्याचा, मग तिथून घरापर्यंत ना त्याच्या, जिथे त्याचा जीव गेला तिथून घरापर्यंत, त्याच्या घरापर्यंत ना, पुण्याला आहे. त्याचा प्रेत तो नाशिकचा आहे, प्रेत नाशिकलाच नेणार ना, जो आहे तिथून नेणार तो. नपळा तो कुठून कुठपर्यंत झाला, मग असं म्हणायचं. एरिया हिंसा वर्ते ते स्थाने, म्हणजे गावाची सीमा का त्या सर्वे नंबर आहे ना, गट नंबरची सीमा, म्हणजे कसं बा, असं चर्चा करून, विचार करून सांगा तुम्ही, किंवा विचारच करा जन्मावर त्याचा असं. आणि मग त्या माणसाला आपण जाळलं एका ठिकाणी, त्याच्या देहाला जाळलं, त्याला कळतंय ना माझ्या देहाला जाळलं आहे नाही का, पुरलं, त्याला कसं आनंद वाटत असेल का? बरोबर, कशी तुम्ही फसून जाल, कशी गंमत आहे. हे सगळ्या गोष्टी चिंतनाच्या आहेत. आता ह्याच्यातून आपण सुटत नाहीये, ह्या विषयामधून आपल्याला मोकळीक नाहीये. हे वचन नाही पाळल्या जाणार कोणाकडून, आहे की नाही? हिंसा वर्ते ते स्थानी आज्ञा असू नये. आपण तर आता सगळं करून बसलो आहे ना, असा कठीण प्रसंग आहे. मग त्याचे इम्पॅक्ट, परिणाम आपल्यावरती होत राहतात. बरं, त्याचे परिणाम, स्वस्थता जाते, पहिला परिणाम. दुसरं काय होतं, जे हे नकळत आहे कशावरून ओळखायचं, अशा अनेक कारणं आपल्या इथे निरूपण केलं असं सर्वज्ञांनी, आणि मग तिथून विजय केले. अशा प्रकारे सर्वज्ञांचं पुंतांब्याच्या स्थानाच्या समग्र रेळा इथे थांबतात. तुमच्या मनामध्ये त्या फिरल्या पाहिजेत. दंड